ऑफिसच्या पार्किंगमध्ये उभी असलेली समीक्षा सतत आपल्या फोनकडे पाहत होती. दर मिनिटाला तिची नजर फोनच्या स्क्रीनवर खेळलेली होती. अचानक फोन वाजला. विराजचा कॉल होता. त्या एका कॉलने तिच्या चेहऱ्यावरची उदासी क्षणात नाहीशी झाली. ओठांवर हलकंसं हसू आलं. तिला वाटलं विराज माझ्याशिवाय राहू शकत नाही. ती लगेच बोलू लागली. हॅलो विराज, तू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवर आज सकाळपासून माझ्याशी बोललाच नाहीस. तुला कल्पना आहे का, तुझ्याशिवाय माझा दिवस खूप जड जातो. मन कुठेच लागत नाही. पण आता तुझा कॉल आला तर माझा मूड एकदम ठीक झाला. पण दुसऱ्या टोकाला विराजच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. बरं झालं हिचा राग शांत झाला. तो मनात म्हणाला, आता निवांतपणे नवीन नोकरी शोधू शकतो. 3 वर्ष या कंपनीत मेहनत केली पण प्रमोशन मिळालंच नाही. या वर्षीही काही घडलं नाही तर इथून बाहेर पडायचं. संध्याकाळी समीक्षा घरी आली तेव्हा घरात वेगळंच वातावरण होतं. आर्यन आणि आई यांच्यात घर, करिअर आणि भविष्यासंदर्भात चर्चा सुरू होती. आर्यनला वाटत होतं की समीक्षा खूप तणावात जगते आहे. तो तिला म्हणाला, समीक्षा, मी माझ्या नोकरीत खुश आहे पण तू सतत तणावात असतेस. कदाचित तू जॉब बदलायचा विचार करशील का? आई म्हणाल्या, सुनबाई, ही कंपनी तुला फार काम लावते. स्वतःसाठी वेळच उरत नाही. एखादी दुसरी जागा बघ जिथं काम थोडं कमी असेल. पण समीक्षा चिडली. नाही आई, मी आता जॉब बदलणार नाही. अजून वर्षही पूर्ण झालेलं नाही. इतक्या लवकर बदल केला तर माझ्या करिअरवर वाईट परिणाम होईल. आई थोड्या काळजीने म्हणाल्या, करिअर महत्वाचं आहे पण तुम्ही दोघं कधी तुमच्या भविष्याचा, कुटुंबाचा विचार करणार? मला वाटतं आता तुम्ही बेबी प्लॅन करायला हवा. समीक्षा थंडपणे उत्तरली, आई, सध्या मी बेबी बद्दल विचार करूही शकत नाही. मला अजून वेळ हवाय. आणि मनातल्या मनात ती म्हणत होती, जर मी आर्यन सोबत बेबी प्लॅन केला तर मी त्याच्याशी कायमची अडकून बसेल. मला तर त्याच्यापासून घटस्फोट घेऊन विराज सोबत शांत आयुष्य जगायचं आहे. याच शहरात दुसऱ्या टोकाला एका मोठ्या बंगल्यात रिया आपल्या वडिलांसोबत बसली होती. तिच्या लग्नाची चिंता वडिलांना सतावत होती. वडील म्हणाले, माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, बँकेत पैसे आहेत, तरी तू कोणालाच पसंत करत नाहीस. मला भीती वाटते, माझ्यानंतर तू एकटी पडशील. रिया शांतपणे म्हणाली, बाबा, माझ्या लग्नाला विरोध नाही, पण आतापर्यंत जे मुलगे आले ते सगळे लालची होते. त्यांना फक्त तुमची प्रॉपर्टी दिसत होती. मला असा मुलगा हवाय ज्याने संघर्ष पाहिला आहे, जो मनापासून मला आणि आपल्या घराला सांभाळेल. सोमवारची सकाळ उजाडली. समीक्षा फारच उत्साही होती. विराज समोर सर्वात सुंदर दिसण्यासाठी तिने खूप वेळ घेऊन स्वतःला सजवलं. पण ऑफिसमध्ये पोहोचून घड्याळाकडे पाहताच तिचं मन अस्वस्थ झालं. 11 वाजले पण विराज अजून आलेलाच नाही. ना कॉल ना मेसेज. मग मी एवढं सजणं नटणं कशासाठी केलं? तिला माहीतच नव्हतं की याच वेळी विराज रिया हिच्या वडिलांच्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी बसलेला होता. फोनकडे पाहत तो मनात पुटपुटला, देवा, समीक्षाचे 100 मेसेज. ही वेडी आहे की काय? जर तिच्या नवऱ्याच्या हातात फोन लागला तर उगाच मोठा गोंधळ होईल आणि मी अडकेन. इकडे घरी आर्यन त्या दिवशी ऑफिसला गेला नव्हता. तो आईसोबत बसला होता. तो म्हणाला, आई, तू एवढ्या दिवसांनी आलीस, मी तुला एकटं कसं सोडून जाऊ? आई त्याला समजावत म्हणाली, बेटा, नातं सांभाळणं फक्त बायकोची जबाबदारी नसते. जर समीक्षा तुला वेळ देत नसेल तर कदाचित त्यात तुझाही वाटा असेल. तिला बाहेर घेऊन जा. तिच्या मनात काय आहे ते समजून घे.
त्या विचारातूनच आर्यन आपल्या जुन्या मैत्रिणी रियाला भेटायला गेला. एकीकडे प्रोजेक्टच्या ऑडिटसाठी मदत घ्यायची होती आणि दुसरीकडे समीक्षासाठी एखादी ट्रिप प्लॅन करायची होती. तो रियाला म्हणाला, या ऑडिटमध्ये जर तू मला मदत केली तर मी खूप ऋणी राहीन. रिया हसून म्हणाली, आपण मित्र आहोत आर्यन, पण तू खूप तणावात दिसतोयस. लग्नाच्या आयुष्यात वेळ दे, नाहीतर नातं बिघडल तर सावरणं कठीण जाईल. दोघं बोलत असताना विराजच्या घरी जाण्यासाठी समीक्षा त्याच रस्त्याने जात होती. रेड सिग्नलवर गाडी थांबली आणि तिची नजर अचानक कॉफी शॉपकडे गेली. ती स्तब्ध झाली. आर्यन इथे आणि एका मुलीसोबत? त्या क्षणी तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. ज्या संशयाने ती आर्यनकडे पाहत होती तो खरा ठरणारा होता का, की नीती तिच्यासाठी अजून वेगळाच खेळ खेळत होती? पुढे काय होणार? समीक्षा आर्यनला सामोरं जाईल का, की हा गैरसमज त्यांच्या नात्यात अजून मोठी दरी निर्माण करेल? हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा भाग नक्की ऐका.